सेम जेव्हा आपण मोठे झालो तेव्हा एक्झॅक्टली आपल्याला ती गोष्ट माहिती नाही की मुलांच्या आरोग्याविषयी त्यांची काळजी कशी घ्यायची. ओके. सो जर माहिती नसेल तर मुलांचं आरोग्य घेण्याविषयीची एक स्टेज असते. बालपणापासून ते किशोर वयापर्यंत मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यायची असेल. त्या काळजीमध्ये कोणतं-कोणतं येतं माहिती आहे का? मुलांचं शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य, भावनिक आरोग्य आणि सामाजिक आरोग्य. राइट? मतलब फिजिकल, मेंटल, उसके साथ-साथ उनका इमोशनल और कम्युनिटी वाइज या सगळ्यांची काळजी घेणं इम्पोर्टंट असतं आणि जर ही काळजी त्या पर्टिक्युलर एजमध्ये जर स्टार्टिंगलाच घेतली, तर 100% त्या गोष्टीचा पूर्ण दीर्घकालीन त्या गोष्टींचा परिणाम होतो. नाहीतर आपण काय करतो, लहान मुलांना आपणच सवय लावतो, की रडतोय तर घे मोबाईल आणि बस. आणि नंतर जेव्हा तो ऐकत नाही, तेव्हा काय सांगतो, की हा आमचं ऐकतच नाही. राइट? एक स्टेज असते, त्या स्टेजमध्ये त्या मुलांना सवयी लावणं फार गरजेचं असतं आणि तुम्हाला माहिती का, आपण जे बोलतो ते मुलं ऐकतात, की आपण जे करतो ते मुलं करतात? काय वाटतं तुम्हाला? आपण जे करतो ते मुलं करतात सर. येस. मग आपल्याला काय करायचंय? आपल्याला चांगलं केलं तर मुलं चांगलं करणार. 100% जे मुलांमध्ये आपल्याला पाहिजे, की जसं आमचा मुलगा ना ह्याची भाजीच खात नाही. आमचा मुलगा हेच नाही खात. सारखं आईस्क्रीमला हट्ट करतो. आईस्क्रीमला हट्ट करतो. आईस्क्रीम त्याला दाखवली कोणी? राइट? किंवा भाज्याच खात नाही. तर त्या भाज्या ज्या नाही खात, जी खाते त्याला ती दाखवली कोणी? राइट? सो काही-काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला पहिल्यांदा आपल्याला सुधारायच्या आहेत. म्हणून मी म्हणालो काय, कोणाच्या घरी लहान मूल आहे का किंवा कोणाच्या आतमध्ये लहान मूल दडलंय का? सो मे बी लहान मुलासारखं आपण आपलं स्वतःचं नर्चरिंग करूया जेणेकरून ती सवय आपल्या मुलाला लागू शकते. ओके. त्याच्यामध्ये सर्वात मोठ्या गोष्टी कोणत्या येतात? शारीरिक. शारीरिक विकास मुलांचा कसा होतो ज्याच्यामध्ये त्यांची ग्रोथ होते. म्हणजे उंची वाढणं किंवा शरीराचे अवयव वाढणं, त्याच्यासोबत त्यांचं डेव्हलपमेंट येते, त्याच्यानंतर त्यांचं पोषण येतं आणि शारीरिक क्रिया येतात. शारीरिक विकासामध्ये ह्या गोष्टी येतात. ओके. त्याच्यानंतर मानसिक म्हणजे मेंटली डेव्हलपमेंटमध्ये काय येतं, त्यात ते लोकं लँग्वेज बोलायला शिकतात. स्टार्टिंगला बोबडी-बोबडी लँग्वेज येते. जेव्हा ते प्रॅक्टिस करतात किंवा आपण त्यांच्यासोबत बोलतो, त्यावेळेस ते आपले लिप मूव्हमेंट सारखं ते ट्राय करायचं बघतात. आणि नंतर मग बोलतात ना, थोडंसं ते इमोशनल पण लहान मुलं असतात आपल्याशी भावनिकली कनेक्टेड असतात. ही मानसिक डेव्हलपमेंटची स्टेज आहे. ओके. देन येते की कम्युनिटी किंवा सोशल स्टेज. ज्याच्यामध्ये काय एकमेकांशी संवाद साधतात. जर तुम्ही बघितलं असेल लहान मुलाला जेव्हा पण आपल्या घरी कोणी पाहुणे येतात, तेव्हा त्यांच्याशी स्टार्टिंगला ते लगेच घुळ मिसळत नाहीत. थोडासा बोलतात ना, थोडी याची सवय होऊ द्या, मग तो बरोबर तुमच्यासोबत पण मस्ती करेल किंवा तुमच्यासोबत राहील पण. सो ती सामाजिक डेव्हलपमेंट असते. राइट? मग ह्या 3 स्टेजमध्ये मुलांच्या डेव्हलपमेंट होत असते आणि त्या गोष्टीकडे आपण पालक म्हणून त्यांच्याकडे फार लक्ष देणं गरजेचं असतं. ही डेव्हलपमेंट होण्यासाठी काही एक स्पेसिफिक स्टेप्स असतात किंवा टप्पे असतात. जसं माहीत नसेल तर म्हणजे बोलतात ना, आपण लहान मुलांना पण कसं किशोरावस्था आणि एक बाल्यावस्था ह्या 2च गोष्टी माहिती असतात. पण बाल्यावस्था किती वर्षापर्यंत असते किंवा लहान मूल ते किती वर्षापर्यंत असतं, सो त्याचा पण एज क्रायटेरिया एक आहे. राइट? सो लिहून घ्या. बाल्यावस्था 0 ते 2 वर्षापर्यंत असते. ओके. त्याच्यानंतर लहान मूल हे 2 ते 3 वर्षापर्यंतचं जे वयाचं एज असतं, ते लहान मूल 2 ते 3 वर्षापर्यंतचं असतं. प्री स्कूल म्हणजे 3 ते 5 म्हणजे ह्या वेळेस ह्या एजमध्ये आपण मुलांना काही नवीन गोष्टी शैक्षणिक शिकवू शकतो किंवा शिकवल्या जातात किंवा 3 ते 5 ह्या एजमध्ये सर्वात जास्त ब्रेन डेव्हलपमेंट होत असते. राइट? त्याच्यानंतर शालेय वय किती असतं? 6 ते 12. आणि 12 वर्षाच्या नंतर आपली मोस्ट प्रोबॅबली जी पण मुलं असतात ती इंडिपेंडंट होतात. म्हणजे जर तुम्ही बघितलं असेल की त्यांचे स्कूल बॅग पॅक करण्यापासून, त्यांचे कपडे घालण्यापासून किंवा त्यांचे जे हायजीनचे वॉशरूम वगैरे या सगळ्या गोष्टी ते इंडिपेंडेंटली करायला लागतात. आता हे एज कधी-कधी अर्ली पण येतं का? ॲज अ पॅरेंट आपण त्यांना ते नर्चरिंग करायला वेळ नसतो आपल्याला. आपण कोणाला तरी तिथे ठेवतो किंवा बघ आता मी हे ऑफिसचं आवरते ना, चल तू पण हे आवरायचा प्रयत्न कर. कधी-कधी ह्या गोष्टीचा फायदा पण होतो, तोटा पण होतो. फायदा काय होतो, की लवकर आपली मुलं इंडिपेंडंट होतात. तोटा काय होतं, की ज्या-ज्या स्टेजमध्ये त्यांची जी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ती होत नाही. ओके. त्याच्यानंतर आपल्याला ॲज अ पॅरेंट म्हणून ट्रॅक करता आलं पाहिजे, की ज्या काही गोष्टी आपण आपल्या मुलांशी बोलतोय किंवा त्यांना काही करायला लावतो, त्यांच्यामध्ये त्यांची त्या गोष्टी समजून घेण्याची कुवत कशी आहे?
किंवा त्यांना मी समजा एखादी गोष्ट सांगितली की बाबा हे आपल्याला ना चॉकलेट खायचं नाही, हा चॉकलेटमध्ये ह्या गोष्टी अशा अशा असतात ज्याच्याने आपल्या शरीरावरती वाईट परिणाम होतो. हे सांगितल्यानंतर ते छोटं बाळ आपल्याला किती चांगला रिस्पॉन्स देते आणि रिस्पॉन्स दिल्याच्या त्याच्यानंतर किती चांगल्या गोष्टीने तो ऍक्ट करते. नाहीतर फक्त आपला रिस्पेक्ट ठेवण्यासाठी हो म्हणतात, बाहेर गेले किंवा नातेवाईकांनी दिलं तर ते लगेच खातात. राइट? त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपली इन्व्हॉल्वमेंट म्हणजे ज्याला आपण मराठीत हस्तक्षेप म्हणतो, तो किती प्रमाणात असणं गरजेचं आहे. कधी-कधी आपण लहान मुलांच्यात इतका हस्तक्षेप करतो, की त्यांना आपलं वागणं फार इरिटेट होतं. सो ती गोष्ट देखील त्यांच्या बाबतीत नाही झाली पाहिजे. ओके. आणि त्याच्यानंतर बोलतात ना काही हेल्दी आपलं बाळ वाढतंय, डेव्हलपमेंट होते त्याचे काही सायन्स असतात. ते आपल्याला लगेच कळले पाहिजे. जसं कन्सिडर करा, की भौतिक जर त्याची वाढ होते, तर काय होते म्हणजे शारीरिकमध्ये भौतिक म्हणजे काय, की तो थोडासा रांगायला लागलाय, थोडासा चालायला लागलाय. तुम्हाला माहितीये का एक स्पेसिफिक आपल्या इकडे सगळ्या फिमेल लोक्स आहेत, आई, ताई सगळ्या आहेत. त्यांना माहितीये, की एक स्टेज असते. एवढ्या-एवढ्या महिना झाल्याच्या नंतर ते रांगायला लागतं, ते पालतं होतं, राइट? त्याच्यानंतर ते ढोपरावरती उभं राहतं. मग ते हळू धरून उभं राहायचा प्रयत्न करतं. सो प्रत्येक स्टेज ती ठरलेली असते. आणि त्या स्टेजनुसार जर नाही झालं, तर आपल्याला डॉक्टरांचा सल्ला किंवा एक्सपिरियन्स व्यक्तीचा सल्ला तिथं घ्यावा लागतो, राइट? सेम तशी सामाजिक त्याचं म्हणजे कम्युनिकेशन कसं होतंय, एवढ्या-एवढ्या एजमध्ये आल्याच्या नंतर त्याचे बोबडे बोल होतात, त्याच्यानंतर ते चांगले फ्लुएंट यायला लागतात का? म्हणजे तो बोलतोय का व्यवस्थित? ह्याच्याकडे पण आपल्याला लक्ष ठेवलं पाहिजे. जर ह्या गोष्टी ज्या पिरियडनुसार ठरलेल्या आहेत, जर त्या होतायत तर त्याची त्या सामाजिक दृष्टीतून लँग्वेजच्या थ्रू जी त्याची डेव्हलपमेंट होते ती राइट होते. त्याच्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी असतात, काही समस्या सोडवण्याव्यतिरिक्त जर तुम्ही लहान मुलांना बघितलं त्यांचा आयक्यू लेव्हलला क्विक असतो, क्विक रिस्पॉन्स देतात. तुम्हाला माहिती आहे म्हणजे सगळ्यात जास्त जर त्यांच्या पुढ्यात जर तुम्ही एखादी गोष्ट आणून दिली, तर त्याच्यावरती त्याला हात मारायची सवय असते, जर बघितलं असाल तर. तुम्ही त्याला कितीही अडवून जरी ठेवलं तर ते इतके रिएक्टिव्ह असतात ना, की म्हणजे साधा तुम्ही छोटे-छोटे मीम्स बघत असाल Instaवरती, Facebookवरती. त्या लहान बाळांना ते पकडतात, पण जर त्याच्यासमोर केक आला किंवा एखादं ताट आलं, लगेच ते हात मारतात. जर ते क्विक रिस्पॉन्स करतायत, तर त्याच्यावरती भडकण्यापेक्षा साईन आहे आपल्याला, की त्यांची डेव्हलपमेंट चांगली होते. राइट? किंवा तुम्हाला माहीत नसेल, लहान बाळाच्या हातामध्ये आपलं बोट द्या, बघा ते किती टाईटली पकडतं. राइट? सो ती त्याची स्ट्रेंथ असते. याचा अर्थ त्याची डेव्हलपमेंट चांगली होते. पण ह्यासोबत त्यांच्या जसं-जसं वय वाढत जातं, जसं-जसं काय ती बाल्यावस्था then पुढची अवस्था येत जाते, तसं त्यांच्या पोषण आहारावरती सर्वात मोठं लक्ष असणं गरजेचं आहे. आणि पोषण आहारावरती लक्ष आपल्या सगळ्यांचं तेव्हाच असेल ना, जेव्हा त्या गोष्टी पोषणाच्या बाबतीतल्या आपल्याला वैयक्तिक माहिती असते. जस्ट बिकॉज ऑफ टीव्हीवरती आपण कोणतीतरी ॲड बघतोय कोणत्यातरी प्रॉडक्टची आणि ते प्रॉडक्ट त्याला आणून खाऊ घालतोय, पण त्या प्रॉडक्टचा सर्वात जास्त दुष्परिणाम त्याच्यानंतर आरोग्यावरती होतो. आपल्याला आपल्या बालकाने किंवा आपल्या नेक्स्ट जनरेशननी ह्या बाबतीत अजिबात दोष नाही दिला पाहिजे, की तुम्ही माझ्याविषयी असं केलत किंवा तुम्ही असं माझ्या खाऊ घातलं म्हणून माझं शरीर असं अनहेल्दी झालं. ओके. सो त्याची आपल्याला पहिल्यांदा काळजी घ्यायची. तर संतुलित आहार कशासाठी गरजेचा असतो? तर बेटर डेव्हलपमेंट, त्या डेव्हलपमेंटमध्ये शारीरिक डेव्हलपमेंट येते, ब्रेनची डेव्हलपमेंट येते आणि सगळ्यात मेन म्हणजे इम्युनिटी. लहानपणापासूनच इम्युनिटी आपली जर स्ट्रॉंग असेल तर सगळ्यात चांगलं असतं. त्याचं रिझन काय माहिती आता जर तुम्ही बघितलं असेल, माझा बॉर्न 90च आहे, राइट? सो 90चं जनरेशन आहे माझं. माझ्या नंतर आय थिंक 2000च्या नंतर किंवा 95च्या नंतर अल्मोस्ट कोणतंच बाळ आहे ना, जे जन्मल्या त्याच्या आईच्या कुशीत नाही गेलंय. हे हे माझं वैयक्तिक ऑब्झर्वेशन आहे. कोणतंच बाळ म्हणजे 2000च्या नंतरचं जन्मल्या त्याच्या आईच्या कुशीत नाही गेलंय. तर ते डायरेक्टली काचेच्या पेटीत गेले. राइट? ह्या गोष्टी का होतायत? तर न्यूट्रिशन डेफिशियन्सी असते, काही सवयी चुकीच्या असतात, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. राइट? सो याच्यात म्हणजे याच्यात महत्त्वाचा रोल काय तर पोषक आहार ना की बाळाला द्यायचा, तो स्टार्टिंग पासून आपल्या शरीरात पण असणं गरजेचं आहे, तर जाऊन ते आपण बाळाविषयी त्याला अप्लाय करू शकतो. सो पोषक आहारामध्ये काय येतं? प्रोटीन, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, आयर्न्स, फायबर्स, त्याच्यानंतर फॅट्स. राइट? सो प्रोटीन कशासाठी लागतं? तर इम्युनिटी पॉवर आणि मसल बिल्डिंगसाठी, त्याचे स्नायू बळकट होण्यासाठी. त्याच्यानंतर व्हिटॅमिन्स, मिनरल कशासाठी लागतात? तर त्याच्या बोन्स डेव्हलपमेंटसाठी, त्याच्यानंतर त्याच्या इम्युनिटी लेव्हल वाढवण्यासाठी आणि त्याचे ओव्हरऑल बॉडी स्ट्रक्चर बनण्यासाठी. ओके. आणि त्याच्यानंतर फॅट्स अँड कार्बोहायड्रेट्स कशासाठी लागतात? त्याला आपण कर्बोदके आणि चरबी म्हणतो.
राईट. ती कशासाठी लागतात तर ते आपल्या शरीराचं ऊर्जेचं स्रोत आहे. सो ते पण त्याला लागतं, पण ह्याचं पण प्रमाण ठरलेलं असतं, ते आपल्याला जाणून घ्यायचं. सो त्या रिगार्डिंग ग्लोबल न्यूट्रिशन फिलॉसॉफी एक्झॅक्टली आपल्या रिक्वायरमेंट नुसार काय काय किती किती गोष्टी लागतात त्याच्याविषयी पण आपण एक सेशन घेणार असो, तिथे तुम्हाला ती गोष्ट कळून जाईल. त्याच्यानंतर आपलं बाळ प्रॉपरली पाणी पितंय की नाही ते. आपण लहान असताना किती काळजी घ्यायचो बघा. चमच्याने पाणी एक वाटी पण पाणी घ्या, ते चमच्याने बाळाला पाजा किंवा आयदर ती बॉटल्स मधून त्याला पाजा. मग तीच गोष्ट आपण त्याला आता फॉलो करतोय का? आणि हायड्रेशन मोस्ट इम्पॉर्टंट आहे का? तर त्याच्यामध्ये चयापचयाची क्रिया व्यवस्थित होते. जे पण आपण खातो ते शरीरापर्यंत पोहोचवण्यासाठी पाण्याची पण गरज लागते आणि आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी पाण्याचा मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. राइट. त्याच्या खाण्याच्या सवयीमध्ये तुम्ही एक एक एक्सपेरिमेंट करायचा जो हेल्दी एक्सपेरिमेंट असेल. त्याच्यामध्ये फ्रुट्स किंवा भाज्या जे त्याच्यात बोलतात ना असे थोडेसे पातळ असे कोणते आपण म्हणतो ना पेज पाडतो किंवा भरडी पाजतात. सो त्या गोष्टी त्यांना तुम्हाला द्यायच्या आहेत. आणि टाळायचं काय? तुम्ही जेवढं म्हणजे आपण आपल्या लहान बाळांना जेवढं फास्ट फूड, जंक फूड आणि साखरपासून मी तर म्हणतो की 100% लांब जर ठेवतोय ना आपण, तर 100% आपलं जे बाळ आहे ते निरोगी आणि बोलतात ना लाईफ लाँग हेल्दी राहणारं असणार आहे. ओके. सो त्याच्यानंतर काही गोष्टी शारीरिक त्याच्या डेव्हलपमेंटसाठी, व्यायामासाठी आपल्या त्याच्यावरती थोडंफार लक्ष द्यावे लागेल. त्याच्यामध्ये काय येतं, की तो दररोज किमान 60 मिनिटं तरी फिजिकल ॲक्टिव्हली राहायला पाहिजे. आता हे अगदी लहान बाळाचं नाही, जो चालायला, रांगायला लागलाय त्याच्या पुढचं ही गोष्ट आहे. ओके. त्याच्याने काय होतं, त्याची जे डेव्हलपमेंट असतात ना स्नायू किंवा बोन्स ते व्यवस्थित फ्लेक्सिबल होतात. त्याची ॲक्टिव्हिटी व्यवस्थित होते. त्यांचा मूड चांगला फ्रेश व्हायला लागतो. राइट. त्याच्यात त्यांचं हार्ट आहे ना, ते सगळ्यात बेस्ट असतं. तुम्हाला माहिती आहे का? 10 वर्षाच्या बाळाचं जे हार्ट असतं त्याची लाईफ किती असते माहिती आहे का? 40 वर्ष. 10 वर्षाच्या बाळाच्या हार्टची लाईफ 40 इयर्स असते आणि त्या हार्टला जर तुम्ही हेल्दी ठेवत गेलात, तर ते लाईफ स्पॅन वाढत जातो. आणि तुम्हाला आपण काय म्हणतो, की लहान बाळाचं आरोग्य काय ते आपण नंतर पण बघू. पण लहान बाळाचे जे पण ऑर्गन असतात त्याची एक एजच्या नंतर त्या ऑर्गनची डेव्हलपमेंट थांबते. जसं 10 वर्षाच्या बाळाचं हार्ट असतं त्याची स्ट्रेंथ असते 40 इयर्स पर्यंत. ऑब्व्हियसली आपल्या शरीराची डेव्हलपमेंट 18 ते 21 वयापर्यंत होत असते अल्मोस्ट. तोपर्यंत त्या आपल्या सगळ्या ऑर्गन्सची डेव्हलपमेंट वाढ होत असते. जर ती वाढ व्यवस्थित झाली, तर 100% आपलं जे बाळ असणार ते व्यवस्थित हेल्दी असणार, राइट. त्याच्यासोबत मानसिक आरोग्यावरती सर्वात जास्त भर द्यायचा आहे पॅरेंट म्हणून आपल्याला. त्याचं रिझन काय माहितीये का? खूप सारी आता जर तुम्ही बाळं बघितली ते फार चिडचिड करतात. त्याचं रिफ्लेक्शन ते ॲक्चुअली चिडचिड करण्याच्या मागचं त्यांचं रिफ्लेक्शन काय असतं माहितीये का? आपले कौटुंबिक वाद. आणि सर्वात लहान बाळ फार ऑब्झर्वेशन करतात, नकळत आपल्या. जर आपण आपण नवरा-बायको समजा आपण असू, जर आपण एकमेकांशी संवाद साधताना वरचढ आवाजात बोलत असू किंवा काय म्हणतात डिसरिस्पेक्ट करत असू, तर ती बाळं आपल्यासमोर तसं वागत नाहीत. का? तर ते आपल्याला घाबरून असतात, पण एक्झॅक्टली बाहेर किंवा त्यांच्या सर्कलमध्ये ती तशी वागायचा प्रयत्न करतात. राइट. ह्या सगळ्या गोष्टींनी काय होतं कधी-कधी आपल्या कौटुंबिक घरातल्या वादामुळे, आपल्या घरातल्या वातावरणामुळे त्याचा इनडायरेक्टली परिणाम त्यांच्यावरती होतो आणि त्याच्यामुळे खूप सारे आजार मेंटलच्या रिगार्डिंग व्हायला लागतात. लहानपणापासून स्ट्रेसमधली असलेली बाळं तुम्हाला माहिती आहे अतिशय घाबरट असतात, भित्रट असतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना मानसिकदृष्ट्या आजार व्हायला सुरुवात होते. सो याच्यामध्ये आपण जिथे राहतो किंवा आपली मुलं जिथे राहतात, वागडतात त्याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. राइट. त्याच्यानंतर सगळ्यात येतं की प्रतिबंधात्मक प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर, राइट. सो प्रिकॉशन काय घ्यायचं त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी. सो त्यांची नियमितपणे त्यांची आरोग्य तपासणी करून घ्यायची. म्हणजे त्यांची डेव्हलपमेंट व्यवस्थित होते का? त्यांना कोणता आजार-विकार होत नाही आहे ना? त्याच्यामध्ये सर्वात काय असतं माहिती का? दात. आपण दाताकडे लक्ष फार कमी देतो. पण तुम्हाला माहिती नसेल, जे पण आपल्या शरीरामधून सुरुवात होते ना, ती जीभ आणि म्हणजे तोंडातूनच होते. जर आपले दाताचं आरोग्य चांगलं नसेल, तर तुम्ही बाळाला कितीही चांगलं खायला घाला, त्याला त्याचा त्रासच होणार. तुम्हाला माहीत नसेल म्हणजे अमेरिकामध्ये त्यांच्या हेल्थ इन्शुरन्स असतो. त्या हेल्थ इन्शुरन्समध्ये एव्हरी 3 मंथ्सनी तुम्हाला माहिती असेल ज्या मुलाला आपण म्हणतो दुधाचे दात आलेत, त्या दुधाच्या दातापासून पण त्यांची सगळी केअर केली जाते आणि एव्हरी 3 मंथ्सनी त्यांची व्हिजिट असते. आणि आपण दाताची ट्रीटमेंट घ्यायला कधी जातो?
जेव्हा दात दुखून आपण काय खाऊ नाही शकत तेव्हा ट्रीटमेंट घ्यायला जातो, राईट? म्हणजे आता मला ह्याचा त्रास होऊ शकतो याच्यासाठी नाही, माझा हा दात दुखतोय तेव्हा पण नाही जाणार, पण दात दुखतोय आता मला जे काय ताटात आले ते मी चावू नाही शकणार किंवा घेऊ नाही शकणार, म्हणून आपण डॉक्टरकडे जातो. आणि लक्षात ठेवा, आपल्याला जो पण त्रास होतो तो 80% त्रास होत नाही ना तोपर्यंत आपण त्याची काळजी घ्यायला जात नाही. सो दातांच्या आरोग्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात बेस्ट म्हणजे त्यांच्या डोळ्यांची काळजी घ्यायची. तुम्ही बघितलं असाल, मला माझ्या 30शी मध्ये चष्मा लागलाय. आता ह्या चष्मा लागण्याच्या मागचं रिझन काय आहे? तर मी लहान असताना मला डोळ्याला दगड लागला होता. सो त्याच्यामुळे माझा हा डोळा वीक आहे मला 30व्या वर्षी कळलं. एवढे दिवस मला वाटत होतं की मी व्यवस्थितच आहे. पण मी जेव्हा चेक केले, थोडासा ब्लर दिसायला लागला, तेव्हा मला कळलं की हा डोळा माझा वीक आहे. राइट? पण हे हे का घडलं? तर माझं बालपण ऑलमोस्ट ग्रामीण भागातच गेलेलं आहे. त्याच्यामुळे डेव्हलपमेंट बऱ्यापैकी चांगली झालेली आहे. पण आता जर बघितलं असेल म्हणजे मी टीव्ही जो आहे ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही मी माझ्या वयाच्या 15व्या वर्षी 15व्या की 12व्या वर्षी पाहिला. तोपर्यंत तर काय म्हणतात ते स्क्रीनिंग हा प्रकारच नव्हता. मैदानी खेळ हाच आमचा प्रकार होता. पण आता जर तुम्ही बघताय तर त्या मुलाच्या आय रेटिना इतक्या वीक असतात किंवा नाजूक असतात, त्यांना आपण ब्लू स्क्रीनच्या समोर ठेवतोय आणि त्याच्यामुळे काही काही बाळांना जन्मल्या चष्मा लागण्याचे पण चान्सेस असतात. त्याचं रिझन हे आहे. सो त्यांचा स्क्रीन टायमिंग आहे ना तो आपल्याला व्यवस्थित करायचा आहे. अजून पुढे गोष्ट काय येते की त्यांचा स्लीपिंग पॅटर्न. स्लीपिंग पॅटर्न जर लहान बाळाचा डिस्टर्ब असेल तर तुम्हाला माहिती आहे की आमचं हे बाळ झोपलं, अगं त्याला झोप आली